धन्यवाद सर. श्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव या सोहळ्यानिमित्त आज या पुण्य अशा या पावनभूमीमध्ये होत असलेल्या 6वे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन या ठिकाणी उपस्थित असणारे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यूजी टकले साहेब, उपाध्यक्ष संभाजीराव सुरू साहेब, गुरुवर्य प्राचार्य आदित्य चोपडे सर, बाळासाहेबजी कर्णावर, शिवाजीदादा ढेकले, बापूसाहेबजी शिंदे या ठिकाणी असणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी असणारे डॉक्टर महादेवजी बनसोडे सर, नावं घेण्यासारखे सर्व या ठिकाणचे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत. परंतु विषय या ठिकाणी महत्वाचा असल्या कारणाने मी या ठिकाणी विषयाला जात आहे. खरं तर माझा आणि या साहित्य संमेलनाचा ऋणानुबंध हा कायमचा, कारण की पहिलं जे साहित्य संमेलन सोलापूरला झालं, दुसरं लातूरला झालं, सांगोलीला झालं, मसवडला झालं, आणि आज या ठिकाणी आपल्या या पुण्यभूमीमध्ये होत आहे. याचा साक्षीदार मी पहिल्यापासून अनेक सिद्धांतर या माध्यमातून घडली, अनेक माणसं नवीन माणसं जोडली गेली, अनेक माणसं स्वतःहून सोडली गेली. पण कुणाचाही त्याचा न विचार करता जे सत्य आहे, जे आपल्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जायचंय, जे समाजाच्या कामी येणार आहे, त्यासाठी काय करता येईल म्हणून अशी टीम या ठिकाणी आहे. या टीमला लोक रोज शिवाय देत असतात आणि रोज लोक फुलाचे हारही घालत असतात. कारण की असं काम करत असताना कुठलाही एखादा कार्य हाती घेतला असताना त्या ठिकाणी सगळ्याचं समाधान होईल असं होत नाही. आपण हे पाहतोय, आपल्या कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम असेल, कुठला आनंदाचा सोहळा असेल, त्या ठिकाणी रुसवे फुगे होतच असतात. कारण की त्या ठिकाणी कुठलाच माणूस, शेवटी आपण मनुष्य जात आहोत, काम करत असतानाच माणूस चुकत असतो, त्याच्यातूनच काही नवीन निर्मिती माणूस तो करत असतो. फक्त घेणाऱ्यानं काय घ्यायचंय हे मात्र ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ते घेत असण्याचा काय फायदा होणार आहे की ज्याची त्यानं ठरवलं पाहिजे. हे साहित्य संमेलन पुन्हा एकट्याच नाही, पुन्हा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही, कुणाचंच नाही. हे साहित्य संमेलन आपलं आहे आणि ज्यावेळेस आपण ठरवलं ते आपलं आहे म्हणतात त्यावेळेस हे यशस्वी होत आहे. म्हणूनच हे 6वं साहित्य संमेलन सर यशस्वी होत आहे आणि यशस्वी झालेलं. कारण की याआधी कधी असं त्या महाराष्ट्रामध्ये मी माझ्या माहिती जीवनापासून पाहतोय, मी कधी साहित्य संमेलनामध्ये मला सांगा शेवाळे सर या ठिकाणी निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, तुम्हाला कधी कुठल्या साहित्य संमेलनामध्ये कविता म्हणता आली का? आली का? कुठं सांगा आतापर्यंत? बिलकुल आली नाही म्हणता येते. या ठिकाणी अनेक साहित्य आहे, साहित्यिक आहे, ते घरबसल्या साहित्य लिहायचे. परंतु काय या साहित्याच्या माध्यमातून, या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक कवी निर्माण करण्याचं काम झाले. घरी बसून लिहिणारे कवी होते, घरी बसून लिहिणारे साहित्यिक होते, आज ते पुस्तकं लिहू लागले. आज या ठिकाणी या 6 वर्षामध्ये अनेक साहित्यिकांनी आपल्या ग्रंथाची निर्मिती केली. हे काही कमी यश आहे? म्हणून ते यशस्वी असं साहित्य संमेलन आहे आणि पुन्हा देखील साहित्य संमेलन आजवर ते यशस्वी होणार आहे. त्याचे तुम्ही आम्ही पुन्हा साक्षीदार असणारा हे लक्षात घेतलं पाहिजे. हा आशावाद मी तुम्हाला या ठिकाणी त्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्या होळकर वड्यातून देतोय. होळकर वडा म्हणजे साधे नाहीये. हे आमची प्रेरणा, ही आमची आस्था आहे, ही आमची आत्मीयता आहे, आमचा श्वास आहे. जे काही आहे आम्ही या होळकरांमुळे आहे. जे काही आमची ओळख आहे फक्त होळकरांमुळे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जरी जन्म चौंडी या ठिकाणी झाला असेल, त्यांचं राज्य, त्यांचं शासन जरी त्या ठिकाणी इंदोर असेल, महेश्वर असेल राजधानी, तिथून हा कारभार इथपर्यंत आलेला दिसतो. काय होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर? फक्त त्यांचे वडील एका छोट्याशा गावचे पाटील होते, परंतु ते मानकोजी शिंदे पाटलांची ती लेख आहे. घोड्यावर
बसून या जगाच्या राज्यकारभार केलाय, या जगाला न्याय देण्याचं काम केलंय. आम्ही 28 वर्ष राज्यकारभार करून या भारताला हे दिशा देण्याचं काम केलंय. हा धनगर समाज नाही. तरी त्या जातीमध्ये या जन्माला असल्या तरी त्यांनी आपल्या फक्त जातीसाठी काम केलं नाही. त्या पुण्य श्लोक अहिल्यादेवींचे, त्या पांडुरंग होळकरांचे, त्या खंडेराव होळकरांचे, त्या मुक्ताबाईंचे, त्या नरवय्या यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार आहोत. त्याचा अभिमान आम्हाला, त्याचा अभिमान आम्हाला. आणि साहित्य ही आमचीच खरं तर आमचं. उगा आपण इतक्या दिवस दुसऱ्याचं साहित्य ऐकत होता. कुठं कुठं जुळणारा काय झुळ तुळणारं पाणी असायचं, कुठून डोंगरातून पडायचं, झाडं हलायचे म्हणून गारवा मिळायचा. ते आपण ऐकायचं लोकायचं झुळझुळ पाणी. अरे आम्ही त्या पाण्यात खेळलोत ना त्या डॉक्टर, त्या डोंगर धड्यामध्ये मेंढ्या राखल्या लांबला मेंढपाळ, त्या डोंगर धड्यामध्ये त्या नदी नाल्यामध्ये आम्ही राहिलोय. ते पाणी आम्हाला माहिती आहे, त्याचा गौरव आम्हाला माहिती आहे. आज जरी आम्ही फिल्टरचं पाणी त्या आधुनिक काळामध्ये पित असलो, पण त्या डोंगर दऱ्यामध्ये मेंढा राखणारा माझा वडील, माझा भाऊ, माझी बंधकी, माझा समाज, त्याला कधीही आधार त्या पाण्याला झाला नाही. आमचं निसर्गाचं नातं आहे. निसर्ग कवी आम्ही उगाच तरी निसर्ग कवी निर्माण झाले. आमच्या निसर्ग केले, आमच्या भेदपाळ चालत गवळा म्हणायचा, चालत चालत गवळी म्हणायचा, चालत चालत देशावर गीत गायचा. अरे आमचा तो भेदभाव बांधव होता, ज्याचं नाव होतं सिंगप्रभा धनगर. ज्या सिंगप्रभा धनगरानं मुंबईचा घाटी रजा दाखवलाय, मुंबईचा रस्ता आमच्या सिंगप्रभा धनगरानं दाखवलाय. ही भूमी आमची आहे. आणि आम्ही इथले रहिवासी पालक आहोत, जगाचे निर्माते आम्ही आहोत. या जगामध्ये कुठला व्यवसाय पहिल्यांदा असेल तो व्यवसाय होता मेंढी शेळी पालन, पशुपालन, गाय म्हैस शेळी मेंढी, या घोडे, हे सगळं आमचं वैभव आहे. अरे एक काळ असा होता धनगर म्हणजे धनाचा आगर, धन म्हणजे धन आणि घर म्हणजे हे सगळे लक्षात वैभव. ज्याच्याकडे जास्त पैसे होते ना ते जास्त त्यांना जास्त त्यांच्याकडे वैभव होतं, तेच आमचं वैभव आज कुणी हिरावून घेतलंय. बांधवांनो, आपणच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेत ना. आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार. आपण जागावे सगळं उघड दुसऱ्याचा माझा पाय लागलो आणि एवढा वैभवशाली त्या म्हणणाऱ्या होळकरांनी आदर्श राज्य निर्माण केलं. ते पण एक मेंढपाळ होते, असं समजू नका की म्हणणारा होळकरांना कुणीतरी आले मोठ्या राजानं या या हे सगळं घेऊन जा, आमचं तुम्ही राज्य निर्माण करा, हे तुमच्यासाठीच असं होतं का? नव्हतं असं. म्हणणारा होळकरांना देखील या ठिकाणी तळोजा भागामध्ये त्यांचे मामाचे वारसदार त्या ठिकाणी अंबरजीत बाळगाव बसले. हे त्यांच्या मामांचं गाव होतं म्हणणारा होळकरांच्या. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मामांचे मेंढर पण राखलेले लक्षात घ्या. त्यांनी आपला तो पशुपालन व्यवसाय सोडलेला आणि त्या ठिकाणी मेंढर राखत राखत म्हणणारा होळकरांनी आता आणि भारतामध्ये आपला झेंडा, आपला कदमवाडी झेंडा, आपला पिवळा झेंडा फडकवण्याचं काम या म्हणणारा होळकरांनी केलं आहे. काय कमी का? काही कमी नाही. आज मला सांगा, हा पशुपालन व्यवसाय हा तुमचा व्यवसाय दुसरीकडे गेलाय. काल परवा एक मुलाखत ऐकली मी नितीन गडकरी यांची. ते म्हणतात मागची बातमी साहेबांनी म्हटलं की तुम्ही मेंढीचे जे केस असतात ते तुम्ही त्याचा व्यवसाय केला पाहिजे. ते स्वतः व्यवसाय करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता बालाजीला आपण जातोय की डोक्यावरले केस एकदा जातोय आणि त्यांना वापस येतोय. आपण त्या केसांचा या ठिकाणी व्यापार होतोय. आपल्या मेंढ्यांच्या लोकरीचा व्यापार हे दुसऱ्या व्यापारी करताय. हा प्रदेशामध्ये जातोय. हा आरोग्यासाठी आमची जी घोंगडी ना ते आरोग्यदायक आहे. ते डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलंय. आमचे डॉक्टर महादेव बनसुडे सर या ठिकाणी आहेत. मान्य केलं सगळ्यांनी की आरोग्यासाठी आमची घोंगडी महत्वाची आहे. आमच्याच घरामध्ये 90% लोकांकडे घोंगडी नाही. आज सोलापूरचे लोक सोलापूरची चादर आणत असतील.
म्हणजे अभिनेत्री आहे त्यातून आपल्याकडे जातो 90% म्हणलं तुम्ही 10% आहे तुम्हाला नाही म्हणजे 90% म्हणतोय. मग आपण जर आपल्या व्यवसायाकडे पाठ ठरवली तर हा व्यवसाय पुढे कसा जाणार आहे, मग आपली प्रगती कशी होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, नोकरी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे. त्या नोकरीला त्या मेंढीला आपण लक्ष्मी करून दिलं पाहिजे. लक्ष्मी म्हणून त्या आपल्या मेंढीची आपण पूजाही केली पाहिजे. आज आमच्या शेतकऱ्यांना आमचाही काही मेंढपाळांचा थोडाफार शेती व्यवसाय आहे. आमचे लोक मेंढ्या राहतात भटक्यांची करतात. आज इथं तर उद्या तिथं आता भटक्यांची करणार हा भटका समाज आहे. परंतु हा भटका समाज एवढा भटकला आहे राजकारणात सुद्धा हद्दपगार झालाय. काल कुणीतरी म्हणलं की आपले आमदार होते प्रगती व्हायला पाहिजे तर मागे यायला पाहिजे. आपल्याकडे पाठीमागे लवकर आहे पुढे नाही. आणि मग कसं काळ कुठे आपल्याला विरोधात जायचे झालेले असतील आपल्याला कुठलं सरकार परवडत नाही हेच आपण विरोध करतो. यांची वास्तव आहे यांच्याकडून प्रश्न सुटत नाही. मग मला सांगा अहिल्यादेवी पुण्यश्लोक लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला महामंडळ काढलंय सर. महामंडळाचा अध्यक्ष कोण आहे तुम्ही सांगताय ना? कोणी महामंडळाचा अध्यक्ष असतात सांगा कोण आहे? असा कोण आहे? अध्यक्ष नाही महामंडळाची ही शोकांती काय आपली अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं धनगरांना काही सुधारणा व्हावी पशुपालन काही सुधारणा व्हावी महामंडळ निर्माण केलं तर अध्यक्ष नाही. आता तो पुन्हा नेते आमच्या टीका जाऊन केला. आता सत्य तर मांडायला लागेल ना. अध्यक्ष नाही तर त्या महामंडळाला एकही रुपये नाही. मग काय तुम्ही त्या महामंडळाच्या माध्यमातून आमचा विकास करणार आहेत? आज मला सांगा शेतकऱ्याला थोडी लोक होणार पीक तुम्हाला मिळतो. आज मेडी सेव गेल्यानंतर कुणाला विमा मिळतो का? विमा घेत नाही. विमा कुणाला देतो माहिती का? ती कर्ज काढा. कर्ज काढल्यानंतर त्या शेअरचा विमा मिळतो ते काही प्रमाणात आणि त्याचा फायदा कोणाला होतो बँकेला. मेंढपाळाला कुठे फायदा होतोय याचा विचार आपल्याला करणे गरजेचं आहे. त्यातले साहेब यावर आपल्याला काहीतरी मंथन करावं लागेल की मेंढपाळांना शेळ्यांना या ठिकाणी 100% विमा मिळाला पाहिजे. ही आता आपल्याला ठराव या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. आणि हे तरी काम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करावं लागणार आहे. आणि जे काही आमच्या मेंढपाळांचं साहित्य आहे त्या साहित्याला आज गिरचा या ठिकाणी आहे त्यांची हिरण कादंबरी आहे. अशा आपले काही लोक या ठिकाणी आहेत. आमचे कुंभार सर आहेत. अशा लोकांचं जे साहित्य आहे हे साहित्य शासनाने यांना काय करता येईल का हे आपण त्या माध्यमातून बघितलं पाहिजे. प्रोत्साहन या ठिकाणी आपल्याला देणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यावेळेस त्या कारगिलचं युद्ध झालं. कारगिलचं 1999 युद्ध झालं त्यावेळेस कोण होतं त्या ठिकाणी? तिथे एक मेंढपाळ होता काशी नाम घ्या. त्या मेंढपाळाच्या लक्षात आलं की पाकिस्तानचे सैनिक या ठिकाणी काहीतरी करतायत आणि त्यांनी खबर भारतीय सैन्याला दिली. आपण जे म्हणतोय ना कारगिलचं युद्ध आपण जिंकलंय. हो मला अभिमान आहे. कारगिलचं युद्ध माझ्या भारतानं जिंकलं पण त्याचा प्रमुख नायक होता तो धनगर मेंढपाळ काशी नाम घ्या. आणि तो सिंधुबा धनगर ज्यानं या मुंबईचा रस्ता दाखवला त्यावेळेस इंग्रजांनी त्याला विचारलं बाबा काय पाहिजे तुला सर? अरे आम्ही किती वर्ष या ठिकाणी प्रयत्न करतोय की आम्हाला रस्ता सापडत नव्हता पण तू तुला कसं काय लक्षात झालं? तो म्हणतोय की मी या ठिकाणी दऱ्या गोऱ्यामध्ये फिरतोय. मेंढा राखणं हा माझा व्यवसाय आहे. आम्हाला परिसर माहित आहे म्हणून तो रस्ता मी दाखवू शकलो. तुझं स्वागत आहे बाबा. माग तुला काय मागायचंय? काय पाहिजे माग? अरे मेंढपाळा माग तुला काय पाहिजे? तुला गरज आहे पैशाची. त्यावेळेस सिंधुराव धनगरांना काय म्हणावं? मला काही नकोय. मला तुमचा पैसा नको संपत्ती नकोय. अरे का नको? तू गरीब आहे मेंढपाळ आहे तुला आवश्यकता आहे. तो म्हणतो की मला नकोय मी स्वाभिमानी मी गरीब मी स्वाभिमानी देशाला स्वातंत्र्य मागणारा तो सिंधुराव धनगर होता.
त्या सिंद्रोबाच्या ठिकाणी दुसरा कोणी असतं ना, त्यांना म्हणलं आपला मला एक मस्त वाढ द्या, पैसा द्या, माझ्या आम्हाला कुठला तरी 5-50 एकर शिकून द्या. तर आम्ही धनगर स्वाभिमानी आहे. सर तुमचं मला घराच्या आठवत आहे, ज्यावेळेस धनगर समाजाचा ज्यावेळेस मेंढपाळ, ज्यावेळेस आमच्या शेती मेंढपाळन करतो आणि शेतामध्ये जातो ना, गडगे महाराज ज्यावेळेस शेतामध्ये आम्हाला आपण जातोय ना आमचा मेंढपाळ, त्यावेळेस बाबरीचे झाड असतात, त्या शेंगा पाडतो. पण त्या शेंगा पाडत असताना काही काटे फाटे किंवा झिपर खाली पडतात झाडाच्या. त्यावेळी माझा मेंढपाळ बांधव बांधावी असते ना काट्यांची, त्याला वाटतंय की आपल्या शेळ्यानं तर चारा खाल्लाय, शेळ्या खाल्ल्या, हिरवा चारा खाल्लाय, पण या काट्यांचा त्रास शेतकऱ्यांना झाला नाही झाला पाहिजे. हा काट्यांचा त्रास त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाट तरुणला नाही झाला पाहिजे, म्हणून ते फांदी घेऊन बांधावर ठेवतो व्यवस्थित. आणि ती वाळल्यानंतर ती शेतकरी वाळल्यानंतर त्या फांदी जाळण्यासाठी वापर करत होता. ती जात आहे माझी मेंढपाळाची, ती जात माझ्या मेंढपाळाची आहे. म्हणून आम्ही गरीब जरी असतो, गरीब आम्ही नाही तर, पण आम्ही मनाने एवढे श्रीमंत आहे, मनाने आम्ही एवढे श्रीमंत आहेत की आम्ही इमानदार आहे. ते आपलं लक्षात घेतलं पाहिजे. ते माझा मेंढपाळ बांधव आहे. परंतु मेंढपाळ बांधवांच्या समोर आता समस्या आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आणि शेतामध्ये माझ्या मेंढपाळ बांधवांना जागा दिली जायची, कारण की त्यांना त्या ठिकाणी फायदा होत होता. शेतकऱ्यांना जे शेळी मेंढीचं मनमूत्र असतं ते खत म्हणून वापरायचा, त्याचा जेवणाची व्यवस्था ते शेतकरी करायचे. पण आता काळ बदलला मित्र हो, आज काळ बदललाय. आता आपल्याला हा व्यवसाय तर करायचा, पण या व्यवसायामध्ये आपल्याला अनेक आणणं गरजेचं आहे, वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. आपले जे ब्रोकर असेल, जे मास्क असेल, ते बाहेर गेलं पाहिजे, बाहेर देशामध्ये गेलं पाहिजे. जर आपल्यामध्ये कोणी काही बुद्धिजीवी लोक असतील, इंडस्ट्रीवाले लोक असतील, उद्योगधंद्यामध्ये पुढे गेलेले लोक असतील, अशा लोकांनी काही अशा सरकारी संस्था करून त्या सर्व मेंढपाळ बांधवांना घेऊन या ठिकाणी त्यांचं व्यवस्थापन, त्यांच्यासाठी काही फायद्याचा खर्च का हे येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. नसता आपल्या